हॅलो, नमस्कार. तर आम्ही चाललो होतो गावाला. आषाढ महिन्यातली आईची यात्रा होती आणि तिने आम्हाला बोलावलं होतं आणि मुलांना शनिवार, रविवार सुट्टी पण होती आणि खूप दिवस झालं गावाकडे काही चक्कर मारली नव्हती. तर म्हटलं चला त्या निमित्ताने तरी गावाकडे एक चक्कर होईल. म्हणून निघालो होतो. छान असा पावसाचं वातावरण झालं होतं. ढग आले होते भरून आणि हा सोलापूर हायवे आहे. माझं गाव सोलापूर आहे. सोलापूरमध्ये माढा तालुक्यात एक छोटंसं माझं माहेर आहे आणि आम्ही निघालो होतो आणि आमची गाडीमध्ये मस्ती होती चालू. फॅमिलीसोबत म्हटलं की मस्ती मजाक तर आलाच. खूप भारी वाटत होतं. खूप दिवसातून गावाला निघालो होतो म्हणून खूप आनंदही होत होता. आणि इथं श्लोकचं काही वेगळंच चाललं होतं. त्याचं मजा-मस्ती चालूच असते. आणि असा छान पाऊस चालू झाला होता. आणि पोहोचलो माहेरी. ही माझी आजी आणि मावशी आहे. त्यांच्या काहीतरी सिक्रेट गप्पा चालू होत्या. आणि हळू-हळू बोलणं चालू होतं म्हणून मी त्यांचा चुपकेसे एक व्हिडिओ बनवला होता. आणि हे जे आहेत ते माझ्या आईचे मामा आहेत. यात्रा असल्यामुळे सर्व आले होते आणि इकडं आता छान अशा बायकांच्या भाकरी चालू होत्या. तर भाकरीचं एक टोपलं भरलं होतं. आई घेऊन आली होती. ही माझी मोठी बहीण आहे. भाजीची जिम्मेदारी तिच्याकडे दिली होती. व्हिडिओ बनवायला लागले म्हणून हसत होती. एवढ्या छान-छान भाज्या बनवते की हे कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडेच असतं. तिथं भाकरीची तयारी चालू झाली होती. नंतर भाजीला फोडणी देणार होते. बाहेर चुलीवरती मटण शिजायला टाकलं होतं आणि त्याचा मसाला ती आतमध्ये भाजून घेत होती. इथं मटण शिजायला टाकलं होतं. त्याच्यानंतर आईच्या भावकीतल्या बायका आल्या होत्या भाकरी बनवायला. आता यात्रा म्हटलं, बोकड म्हटलं, की भाकरी पण जास्तच लागतात. मग घरी काही आपल्याला होत नाहीत. तर अशा मदतीला ह्या बायका आल्या होत्या. इथं भाजीला फोडणी देऊन झालं होतं. नंतर पाहुणे-रावळे सगळे येणार होते जेवायला आणि सवाशीण पण घालायच्या होत्या. आम्हाला काही यात्रा बघायला भेटली नाही. आम्ही सकाळी त्या दिवशी लवकर निघालो होतो. तर ही माझ्या आईचं घर आहे आणि पूर्ण असं मस्तपैकी खूप छान वातावरण आहे. माझे वडील पहिले कारखान्यामध्ये नोकरीला होते आणि आता रिटायर झाल्यानंतर गावाकडे आले आहेत म्हणून हे त्यांनी आता राहण्यापुरतं हे घर उभारलं आहे. आणि हे राजहंसाची छान अशी जोडी आहे आणि इथं ट्रॅक्टरवर श्लोकचं काहीतरी चाललं होतं. हा ट्रॅक्टर पण त्यांनी घेतला आहे. त्याच्यानंतर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे. त्याचं काहीतरी चाललं होतं. तुम्ही ऐका. मम्मीला आणि आजीला आणि मामाला आणि बाबाला आणि आजीला आणि मला आबा आणा की मग ही कोण आहे? ही तुमची मम्मी माझी मम्मी. सौदाची मम्मी आणि माझी कोण आहे? तर त्याला चोकोबार पाहिजे होतं म्हणून तो ह्यांना चोकोबार मागत होता. तर इथं छान असे पाहुणे-रावळे सगळे आले होते. गप्पा गोष्टी चालू होत्या. जेवण वगैरे झालं होतं आणि आता हे निघाले होते म्हणून इथं बसले होते. ही माझी मावशीला पण एवढ्या गप्पा मारायला लागतात. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. पाहुणे सगळे जेवून गेले. त्याच्यानंतर इथं माझी आजी आहे ती मावशी तिच्या डोक्याला तेल लावून तिचं छान असं विंचरून देत होते. आता माझ्या आजीचं खूप वय झालं आहे. आता तिला एवढं काही जमत नाही. रोज माझी आईच करते आणि आज मावशी आल्यामुळे ती करून देत होती. आता माझी आजीचं वय जवळ-जवळ 100 वर्ष झालेलं आहे. तर ती तिच्या बहिणीला विचारत होते, की "तिचे केस गळतात गं, कधी तेल लावलं होतं?" अशा काहीतरी त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. त्याच्यानंतर हे श्लोकने जे शेरडं जनावर आहे त्याचं व्हिडिओ बनवला होता आणि हां, आता छान पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून त्याला सनरूफमध्ये बसायचं होतं. त्याच्यानंतर मी आणि आई जनावरांसाठी वैरण आणायला गेलो होतो. बापरे! मी थोडंसं तोडलं तर माझी कंबर दुखून आली. मग तिला म्हटलं, "तोड बाई आता तूच." म्हणून मी बसले होते साईडला. केवढं ते काम असते आईने माझ्या कधीच केलं नव्हतं, पण आता यावेळेस तिला करायचं आलं आहे. कारण रिटायर नंतर ते शेतामध्ये राहायला गेले आहेत आणि आता हे आमच्या आईचं आणि वडिलांचं शेत आहे. भाऊ पण नोकरीला असतो त्याच्यामुळं मग घरी त्यांनाच सगळं बघावं लागतं. आणि इथं श्लोकचं चाललं होतं, की मामाची गाडी मला शिकायची आहे. मी चालवायला शिकलोय मम्मी बघ माझा व्हिडिओ बनव. म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत होतो. खूप मजा-मस्ती केली आणि आता निघालो परत. कारण मुलांची सुट्टी पण संपली होती. रात्र झाली होती. खूप उशीर झाला होता. भीती वाटत होती. आणि तेवढ्यात इथं स्वामींचं दर्शन झालं. स्वामी नेहमी पाठीशी आहेत. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. असं नेहमी मला वाटतं. माझ्या मनामध्ये भीती वाटायला स्वामी दर्शन देतात म्हणजे देतात. तर मुलांना आईस्क्रीम खायचं होतं. आजच्यासाठी एवढंच. बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.